रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराज. अभंग 240. देव म्हणजे फक्त मंदिरात, ध्यानात किंवा ग्रंथांत सापडणारी गोष्ट नाही. तो माणसांत आहे, नात्यांत आहे, प्रेमात आहे. संत तुकाराम महाराजांचा आजचा अभंग आपल्याला हेच शिकवतो की ज्या देवाला मोठमोठे योगी ध्यानात शोधतात, तो देव साध्या भक्तांसोबत गळ्यात गळे घालून उभा असतो. आजचा हा अभंग म्हणजे भक्ती आणि अहंकार यामधला फरक आणि खऱ्या भक्तीची ओळख करून देणारा अमूल्य संदेश आहे. चला तर मग या अभंगाच्या गाभ्यात उतरूया. अभंग 240. हरी गोपाळां सवे सकळा, भेटे गळ्या गळा मेळवुनी. 1. ध्रुव. भाविके त्यांची आवडी मोठी, सांगे गोष्टी जीवीचिया. 1. योगियांच्या ध्याना जो न येये, भाकरी त्यांच्या मागोनी खाये. 2. तुका म्हणे असे शहाण्यां दुरी, बोबड्या दास हाका मारी. 3. प्रत्येक ओळीचं सविस्तर स्पष्टीकरण बघूया. ओळ 1. हरी गोपाळां सवे सकळा, भेटे गळ्या गळा मेळवोनी. या ओळीत संत तुकाराम महाराज देवाच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या, माणूसपणाने भरलेल्या रूपाचं दर्शन घडवतात. हरी गोपाळां सवे सकळा असं म्हणताना संत सांगतात की देव आपल्या भक्तांसोबत कोणताही भेदभाव न ठेवता अगदी आपुलकीने वागतो. तो राजा रंक, ज्ञानी अज्ञानी, मोठा लहान असा फरक करत नाही. गळ्या गळा मेळवोनी हे शब्द फार महत्वाचे आहेत. याचा अर्थ देव भक्ताला दूर उभं ठेवत नाही, वरून पाहत नाही, तर त्याला मिठी मारतो, आपलं मानतो. ही ओळ आपल्याला सांगते की खरी भक्ती म्हणजे भीतीने देवापुढे उभं राहणं नव्हे, तर प्रेमाने त्याच्या गळ्यात गळे घालणं आहे. देव भक्ताशी नातं जोडतो, मालकासारखं नव्हे तर मित्रासारखं, आईबापांसारखं किंवा सख्यासारखं. गोपाळ म्हणजे गायी राखणारा, साधा, ग्रामीण, भोळा, आणि अशा गोपाळांसोबत देव आनंदाने राहतो. याचा अर्थ असा की देवाला साधेपणा प्रिय आहे, थाटमाट नाही. या ओळीतून संत समाजाला सांगतात की देव शोधायला फार दूर जायची गरज नाही. तो माणसांत आहे, प्रेमात आहे, आपुलकीत आहे. जिथे अहंकार नाही, जिथे भेद नाही, तिथे देव स्वतःहून गळ्यात गळे घालायला येतो. आजच्या काळात जिथे देवाला फक्त विधी, पूजा, दिखावा यांत अडकवलं जातं, तिथे ही ओळ आपल्याला आठवण करून देते, देव माणसात आहे. ध्रुवपद. भाविके त्यांची आवडी मोठी, सांगे गोष्टी जीवीचिया. ध्रुवपदात संत तुकाराम महाराज खऱ्या भक्ताची ओळख सांगतात. भाविके त्यांची आवडी मोठी म्हणजे देवाला भाविकांची फार आवड असते. भाविक कोण? जो मनापासून देवाशी जोडलेला असतो, ज्याची भक्ती व्यवहारासाठी नसते, अपेक्षेसाठी नसते. अशा भक्ताशी देव गोष्ट जीवीचिया सांगतो, म्हणजे अंतःकरणातील गुपित सांगतो. ही ओळ फार खोल अर्थ सांगते. देव सगळ्यांशी बोलतो, पण सगळ्यांना सगळं सांगत नाही. जसं आपण आपल्या मनातलं सगळं प्रत्येकाला सांगत नाही, तसंच देवही फक्त ज्याच्यावर विश्वास आहे, ज्याचं मन शुद्ध आहे, त्यालाच आपलं अंतरंग उघडतो. भाविकाची भक्ती दिखाऊ नसते, ती शांत, नम्र आणि प्रेमळ असते. आज अनेक लोक देवाकडे मागण्यासाठी जातात, सुख, पैसा, यश, पण संत सांगतात देवाशी संवाद साधणारा भाविक वेगळा असतो. त्याला देव केवळ देणारा वाटत नाही, तर तो मित्र वाटतो. जीवीची या गोष्टी म्हणजे जीवनाचं खरं सत्य, समाधान, शांती. अशा गोष्टी देव फक्त भाविकालाच सांगतो. ही ओळ आपल्याला विचार करायला लावते. मी देवाशी व्यवहार करतोय की नातं जोडतोय? माझी भक्ती मागणारी आहे की समर्पित? ओळ 2. योगियांच्या ध्याना जो न येये, भाकरी त्यांच्या मागुनी खाये. ही ओळ संत तुकाराम महाराजांची भक्तीची पराकाष्ठा दाखवते. जे योगी वर्षानुवर्ष ध्यान करूनही ज्याला गाठू शकत नाहीत, तो देव साध्या भक्तांच्या मागे फिरतो आणि त्यांच्या हातची भाकरी खातो. याचा अर्थ काय? देवाला कठोर साधना, अवघड तपश्चर्या यापेक्षा भाव महत्वाचा आहे. योगी ध्यानात बसून देवाला शोधतात, पण अनेकदा त्यांची साधना अहंकाराने भरलेली असते. मी साधक आहे, मी वेगळा आहे. पण भोळा भक्त कोणताही मोठेपणा न मिरवता प्रेमाने देवाला जेवायला घालतो. देव तिथेच थांबतो. ही ओळ आपल्या समाजातील तथाकथित मोठ्या धार्मिकतेवर प्रश्नचिन्ह उभं करते. देव ध्यानात नाही का? आहे, पण तो फक्त तिथेच नाही. तो स्वयंपाकघरात आहे, श्रमात आहे, प्रेमात आहे. जिथे भक्ती आहे तिथे देव आपोआप येतो. ओळ 3. तुका म्हणे असे शहाण्यां दुरी, बोबड्या दास हाका मारी.
अभंगाच्या शेवटी संत तुकाराम महाराज ठामपणे सांगतात, देव तथाकथित शहाण्यांपासून दूर असतो. इथे शहाणे म्हणजे अहंकारी, स्वतःला ज्ञानी समजणारे, पण बोबड्या दास, भोळा, साधा, निरागस भक्त याच्या हाकेला देव धावून येतो. ही ओळ आपल्याला सांगते की देवाला विद्वत्ता नाही, निरागसता आवडते. जिथे मन मोकळा आहे तिथे देव आहे, जिथे मी नाही तिथे तो आहे. सुंदर शिकवण. या अभंगाची शिकवण फार सोपी पण खोल आहे. देव साधेपणात आहे. मोठी पूजा, मोठं ज्ञान, मोठी साधना यापेक्षा शुद्ध भाव, प्रेम आणि नम्रता महत्वाची आहे. जो देवाला मित्र मानतो, जो त्याच्याशी मनापासून बोलतो, त्याच्यासोबत देव गळ्यात गळे घालतो. आजच्या धावापळीच्या आयुष्यात आपण देवाला विसरलो नाही, पण साधेपणा विसरलो आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला देव जवळ हवा असेल तर मोठं काही बनायची गरज नाही, फक्त भोळं मन ठेवा. अशाच संतवाणी, अभंग अर्थ आणि जीवनाला दिशा देणाऱ्या विचारांसाठी आपल्या ज्ञानाचे शिबिर या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रणाम. लाईक करा, शेअर करा आणि संत तुकाराम महाराजांचा हा अमृत विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवूया. पुन्हा भेटू एका नव्या अभंगासह. धन्यवाद.